चाललोय मी आता बाहेर थोडं, तर मित्र यायला लागलेत न्यायला तर जाऊ आपण आता गाडी. आता चाललो, क्रॉस केलेला आहे सध्या, चाललो आता. तर हे बघा ते इव्हेंट जिथे यायचं होतं आपण, किसानों का इव्हेंट में आलो तर आपण इथं सध्या. बघा हे बघा इथं पाणी संध्याकाळी दाखवत असं. तर आपण आता सध्या जाणार तिकीट काढायला, आपले 2 मित्र इकडे तिकीट काढायचं सध्या. हे इथं काढतेच, तिथून घ्यायचं तिकीट जायचं. इथं रकिडो आहे, नाव किंवा टाकून घ्यायचे आपण तेवढे. शेरी पाटील मित्रांनो एंट्री झाली आपली. फोटो काढायचा राहिला आपला, त्यांच्याकडे आत्ता दिला येताना काढू ना. आणला भाई 5 रुपयाचा आणलं त्यांचा काय, मग उचलून आणलं. त्यांना काय सोडायचं पिन काय खर्च येते. शिवाय काय द्यायला लागला तू बाबा. ट्रॅक्टर घ्यायचा आपल्याला, दिबर पैसे पण. तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर बिक्टर काय आहे. तर मित्रांनो आलं तिकडे ट्रॅक्टर दिसायला लागले सगळे. आता घेतले ट्रॅक्टर, चाललो डायरेक्ट घेऊ. इकडे बघ इकडे बघ. बसले ट्रॅक्टरवर, कसं वाटतं बघायला. खत पांगायचं इकडे बघ ते बाहेर. तरी तर सगळं दिसायला लागलं. 80 नाही रे, 120. तर मित्रांनो इथं दिसला आपल्याला फवारा मारायचा ड्रोन. तर बघा हे बुंग. 1965 में गुजरात रेनबो ब्रांड से इंजन ड्रिवन पंप्स का लॉन्च 1966 में. मित्रांनो यात गांडूळ खताच्या आळ्या आहेत. ब्लॉगर चालू करतो बरं आजच. तर मित्रांनो हे कोंबड्याचं खाद्य, कोंबड्या का घरी. तर बघा हा प्रोजेक्ट हे असं आहे. ते सगळं क्लासिक निघालं का काचतून दिसतंय की इकडं. तर मित्रांनो बघा हे गाजर ते केवढं जरा. तर मित्रांनो बघा आपण निघलो आता इकडून, आता इकडं जाऊ. आता इथं बघू तर मशनी पिशनी. झालेली आपली 50 नाही तर 1000 म्हण ना तू. हो नाही रे झालं पाणी मोठं होतं आधी. त्याच्यावर घर असलं चला पाव जायचं. मग सर किती दिलाय ते 200. त्याला धुवून काढायचं, क्लीन होतं. 4 वर्ष लाईफ असते. मायक्रोफायबर मध्ये बनवलेले. 4 वर्ष यूज करायचं, फेकून द्यायचं, नवीन घेऊन टाकायचं. पूर्ण पैसे वसूल. 4 वर्ष. किती मीटर पर्यंत हे जवळपास 2 एकरचा एरिया कम्प्लीट कव्हर करतो. 360 पाणी लावलेलं आहे का त्यात. बोललं की होय बाजूला, म्हणलं की लगे माणूस बाजूला खाली एवढंच दिलेलं असतं. वॉटरप्रूफ आहे म्हणा. हे कंटिन्यू चालू, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या अँगलला तुम्ही सेट करू शकता. 3 कॅमेरे येतात त्याला. मग कितीला मोबाईल ॲप्लिकेशनवर चालतं. सिम कार्ड बसतं का? हां, एक सिम कार्ड टाकायचं, जे तुम्हाला 195 रुपयामध्ये 3 महिन्याचा डाटा चालतो. सिम कार्ड कोणतं टाकायचं? 70 रुपये विचार ना. सिम कार्ड कोणतं टाकायचं? तेवढा तर सेफ्टीसाठी आपण करू शकतो. हे आपल्याकडे रेंज येते 7,500 रुपये. जोपर्यंत कृषी आहे तोपर्यंत. नंतर 5,500, 5,500, नंतर 7,500. त्याच्यामध्ये 2 लेन्स येतात, त्याच्यामध्ये 3 लेन्स येतात. तेच भारी घ्यायचं तर क्वालिटीच घ्यायची. हे सेम रेट त्याच्यातले 3 लेन्स आहेत. त्याला आवाज थोडा मोठा दिलेला. वॉटरप्रूफ म्हणजे शेताच्या हिशोबाने वॉटरप्रूफच द्यावा लागणार नाही. आपण त्याच्यासाठी सेपरेट काय सुविधा करणार. गॅरंटी. आपण
आपलं हाय त्या 4 गावाला MP चा आहे. सुधारतो ओझर, त्याला काय YouTube, आपण काय नाही करत. आणि गॅरंटी 1 वर्ष बॅटरी बॅकअप किती आपल्या दिवस बॅटरी बॅकअप पूर्ण रात्र काढतो. दिवसभर ते सोलर पॅनलवरच चालतं ना, आणि स्वतःची बॅटरी पण चार्ज करून घेते. चालतं प्लस बॅटरी चार्ज करून याच्यात काय माईक सिस्टम आहे सगळं सिस्टम आहे. 2 वे कम्युनिकेशन आहे, सायरन आहे. तुम्हाला आलेल्या माणसाचं नोटिफिकेशन पाठवून देतो. त्या माणसाचा एक फोटो काढतो, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाठवतो. हा व्यक्ती तुमच्या राहणार प्रेमाइसेसमध्ये आले. 8,500 7,500 7,500 आज आणि उद्या. मोबाईल काय बघत राहील कोणी आलं मॅसेज पडतो कोण आलं कोण नाही. फोटो काढून लगेच. त्यांना आता नोटिफिकेशन इकडे इथं किती झाड विचारतो ते वांग्याचं आहे वाटतं. आणि हे काय ह्याचं आपल्याकडे पेरू नाही का सर? कुठे आहे नर्सरी? गडी फाट्या आपली आमची इथंच आहे मग. ब्लॉगला ते टेस्टर घे एवढं मोठं. ड्रायव्हर आहे ते हे नेलतं बघा, आम्ही नेलेलं आहे घरी आहे. हे सगळं पडत आहे, गायब होतं याचं सगळं. काही राहत नाही. भारी राहती. याच्यापेक्षा हाय क्वालिटी नाही का याची? कितीला आहे? कितीला आहे? ते करत बघ बरी कवर मधली जरा भारी दिसायला लागली. काढ बाहेर. ती काय इथं ती काय तलवार पलीकडची. हां जमलं गाड्या तुलाच. झाडं फेडे कापायला काय तर न्यायचे आपल्या इथून पैसे घालायचे काय कवायना न्यावं लागेल. काय बघा बरं काय चांगलं चांगलं बघायचं का? चांगलं ते पण आहे आपल्याकडे, चांगलं पकड पण आहे घरी आपल्याकडे. माझ्याकडे आहे सगळं. थांब क्वालिटी नाही आपण पटासारखं. हे आहे बघ बारके टूल सगळे यूज करायसाठी. पण ते राहत नाही ना आपल्याकडे. ते नीट ठुलं तर राहीन बघ. नाही तर मग काय होतंय ते ह्यातलं एक गायब होतंय, तिसरं गायब होतंय. बारीक नट आहेत का? हां बारीक बारीक खोलायसाठी. तू काय खोलणार? टी व्ही खोलणार आहे घरची? तेवढं त्यांना घरचं येणं आलो म्हणजे काय आपल्याकडे एवढं हां हे असलं की सगळे हे ते काय टायर खोला लागला होय? टायर मग दुसरीकडे हे बघ हे खुरप काय असतंय इकडे बघ नाही. ते आपलं काही कामच नाही. ते गांडूळ खत पडायला हे कामाला नाही यायचं. आपलं कामाचं नाही. काय घ्यायचं मग? थापी फिपी कामाला चालला तुम्हीच तरी नाही आपलं. हे थांब ना, हे तुम्हाला लागेल ना. तुमचं घर भारी ना. खराब करते सगळं. खराब तर सगळंच होत असते. मग तेच ना खराब तर असते माझं. हां ते नाही का तुमच्याकडे ते सोफा सेट काय म्हणतात त्याला? सोफा सेट आहे का? सोफा सेट नाही वाटते काय म्हणतात त्याला. लक्ष द्या माहिती काय जिल्ह्याचे पत्रे, लोखंडी पत्रे, सिमेंटचे पत्रे, गाडीचे स्टिकर आहे, फायबर आहे, मरकाट आहे, डिझेल आहे, लाईट आहे, पेट्रोल आता 10-15 सेकंड गरम पडायचं. चालू पाण्यामध्ये ओल्या जागेमध्ये कुठलं सोडून काम नाही करत. हे पहिलं सोडून आहे. चालू पाण्यामध्ये ओल्या जागेमध्ये एका सेकंदामध्ये निघेल. परमानंटली 100 रुपयाला. ते 100ला बकेट आहे. बकेट 2 स्टिक आहे. संपूर्ण माहिती दिली. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. नागपूरचे प्रोडक्ट आहे. जे कंपनी बाहेर पण बघायला भेटत नाही. आणला तर मित्रांनो बघायचं झाडं उतरत आहे. ते गरम होत आहे का नाही? झाडांना पाणी मारायचं, औषध मारायचं, कपडा इस्त्री करायचं, ग्लास विंडो मिरर साफ करायचं. 50 रुपयाला येतं. कोणतं बी 100ला ते 100ला ते. हा हे नेलं ना आम्ही.
ते काय हा ते उदबत्तीचं नाही का ते धूप धूप धूप. तर मित्रांनो दिसला इथं आपल्याला फॅन घ्यायला लागलं तर फॅनची हवा. काय प्राईज आहे सर? नुसता फॅन म्हणला 1000 ठेव पण एकच आहे का ते डायरेक्ट याच्यावर आहे. ते बघ विराट कोहलीला इंग्लिश वाचता यायला लागली शिकायला. घ्यायचं का? घेऊ का मिक्स करून पूर्ण एका पावामध्ये मग आला तर मला एखादा नाश्ता करा. बसलो तर आम्ही तिघ जण नाश्ता करायला. माव आहे का पिझ्झा काय खातो रे या जमान्यातला का तू? 20 वाली गरम घेतलं थोडं गार घेतो आता. तर मित्रांनो बघा हे चहावाले मावाला म्हणले तुम्ही नाही थांबले तर तुमचं नळ कापड आहे. तर ह्या बाग कसं बांधलं तारीने. त्याच्यामध्ये ते 4 असेवाले 4 त्याच्यामध्ये सोबत 4 गेले होते त्याच्यासोबत हे 300 रुपये. आणि हे कसं आहे ते फिरवायचं मसाज करायची मसाज. बघ जमतं राह तुला कर लागते चालू. गल्लीत आणलेलो या सगळ्यांनी. आणि हे काय आहे? हे काय मच्छर मारायचं काय? रायफल ते चिमटा बसतो तशी सांग बलबीन कॉलेजचा बीड मध्ये आम्हाला कसं फोटो बोलला ना करायचं नाही आम्हाला. तेव्हा गेले किती किंमत आहे? 8,500 रुपये जाते. तुम्हाला फायनल 500 रुपये बघा हे गिरायक मी शेटला बोलून घेतो आणि 1,000 रुपये बसून घेतो. माणसं नाहीत मरत. ते काय असतं पुढं काय असतं छर्रा खाली जावा म्हणून ते टोक TVS स्पोर्ट मोटरसायकल माऊली ट्रॅक्टर काही 10 बाय 20चं घर घर घे देतात काही मधून लय भारी वाटतं. काल गेलो तुम्ही मध्ये जरा की पाटलाकडे आहे बघा तर बघा हे घर राहिलाय तुम्ही कसं आहे. पत्र त्यांचे 10 बाय 20चं घर आहे. पत्र त्यांचे पत्र त्यांचे 2 खिडक्या दिलेल्या 2 खिडक्या दिल्या. जात नाही की होय बघा ते दरवाजा नाही जात उडून. बघा फर्निचर आहे म्हणजे आपल्या घरात बसून बरोबर आता क्वालिटीमध्ये डोंगर टाकायचं. पण मित्रांनो विहिरीत सोडायचे ते छोटी कॉकलेन कितीला 2 लाख मस्त बसून घेतलं. आता जर हिंडलं डबल एक चक्कर मारायचे आपल्याला कसं पैसे वसूल करून घ्यायचे असते. फॉलो करू का नाही बघा आता गर्दी वाढली बघा जरा. आता डबल चक्कर मारू आपण गर्दीत जरा मजा येते बघा. वाढली राव तर मित्रांनो बघा आता पब्लिक तर लईच वाढली बरं. शाळेचे विद्यार्थी ते चटच आले बघा. झटका मशीनला हात लावून बघा 500 रुपये बक्षीस लावते ना घेते 500 आपल्याकडे. नाही दामिन नाही आमच्या. तर आलो दुसऱ्या स्टॉलमध्ये आता. सगळं बघितलं म्हणून का आता बघू वाटा ना नुसतं हिंडत होता आता. आपण चाललो तर आपण तिसऱ्या स्टॉलमध्ये फिल्टर झटका बसते. काय हो आधी ते दाखिलं हे लय दाखिलं झूम करून मी आता ते दाखिलं खूप नलिका. तर मित्रांनो चाललो त्या स्टॉलच्या बाहेर आता. मित्रांनो बघा हे रेशीम कवच आहेत. रेशीमने बनलेले
बघा ही नर्सरी. लाल जांभई इकडचा पक्षाला. मग आपण डायरेक्ट बिसलरी चाललो. आता लास्ट स्टॉल राहिला तेवढं फिरून येऊ. पण आलता आपल्याला आपला हत्यार आहे ना ते काय आपला हत्यार आहे. आता हत्यार बसून नीट घरी निघतो. बघा आपण जास्त टायमाला इथे एक गाडी नव्हती. आता बघा क्वालिटी नुसती झाली. हत्यार हात जायचं आपल्या कागद गाडी घ्यायची. आपल्याला घरी जायचं थोडं तर आपल्या गाडी घ्यायची. आता नीट जायचं. थोडी भाजी न्यायला सांगितलं घरच्यांनी. म्हणलं घ्या आता थोडी स्टेंग. चाललो घरी. एक जण येऊन घेऊन डब्बा. आता चाललो डायरेक्ट घरी. त्याच काम चालू आहे तर खंबीचे आता वरून येणं चालू आहे. जरा रस्ता मोठा करायचा आहे इकडं. मी त्याला गाडी पोहोचली होती द्यायला येत आहे.